बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं दरवर्षी रामनवमी निमित्त भव्य यात्रेचं आयोजन केलं जातं। संत सेवालाल महाराज, जगदंबा देवी, संत बाबनलाल महाराज यांच्या दर्शनासाठी देशातील 13 राज्यातून लाखो भाविक पोहरादेवीत येत असतात। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देव इंगोले यांनी। बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं श्री रामनवमी निमित्त यात्रेचं आयोजन करण्यात येतं आणि दरवर्षी राज्यभरातील 15 ते 16 लाख भाविक या ठिकाणी येत असतात। आपण बघू शकता ही जी गर्दी आहे ही बंजारा भाविकांची आहे आणि हे संत सेवालाल महाराज तसेच आई जगदंबा देवीच्या दर्शनासाठी मागील 8 दिवसांपासून या ठिकाणी दाखल झाले होते। आज या यात्रेचा समारोप या ठिकाणी होत असतो आणि इथे दरवर्षी जे भाविक येतात आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, पंजाब, दिल्ली, हरियाणा या ठिकाणचा जो बंजारा बांधव आहे, जो एक बोली भाषा आणि एक पेहराव यामुळे ओळखला जातो, तो संपूर्ण बंजारा बांधव या ठिकाणी येत असतात आणि इथे संत सेवालाल महाराजांचं दर्शन घेत असतात। तसेच दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवस देखील फेडल्या जातात। मोठ्या प्रमाणात जगदंबा देवीला बोकड बळी देऊन इथे नवस फेडण्याची प्रथा आहे आणि यावर्षी सुद्धा ही प्रथा कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आदल्या वर्षी काही भाविक येतात, नवस बोलतात आणि आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर देवीला इथे बोकड बळी दिला जातो आणि इथेच भोग भंडारा त्या ठिकाणी लावला जातो। मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। इथे बंजारा समाजाचं जे तीर्थक्षेत्र आहे ते आज देशभरातील बंजारा भाविकांमुळे फुलल्याचं पाहायला मिळत आहे। देव इंगोले, पुढारी न्यूज, पोहरादेवी, वाशिम।